पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी लोचनी सुख झाले हो साधने पाहता लोचनी सुख झाले हो साधने पाहता लोचनी सुख झाले हो साधने पाहता लोचनी सुख झाले हो साधने ओ हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी हा बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी टाळ बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर आगर सर्व सुखाचे 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 आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर सुखाचे आगर बापर कुमा देवी वर ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम जय जय राम
जय राम जय राम जय राम पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत भवते अच्युत सर्व काळ भवते अच्युत सर्व काळ भवते अच्युत सर्व काळ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत 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 भवते अच्युत सर्व काळ भवते अच्युत सर्व काळ भवते अच्युत सर्व काळ दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरसेल दोष दयाच्या चिंतने तरतील दोषी दयाच्या चिंतने तरसेल दोष जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकांच्या देव इच्छिल चरणाची माती राजा चरणाची माती देव इच्छिल चरणाची माती राजा चरणाची माती धावत चालती मागे मागे धावत चालती मागे 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 दयाच्या चिंतने तरतील दयाच्या चिंतने सरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या तळतील राशी पातकाच्या तळतील राशी पातकाच्या काय त्या उरले वेगळे अनिक काय त्या उरले वेगळे अनेक काय त्या उरले वेगळे अनिक काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठनायक दया कंठी वैकुंठनायक दया कंठी वैकुंठनायक दया दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष दयाच्या चिंतने तरतील दोष जळतील राशी पातकांच्या जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या तुका म्हणे देव भक्ताचा संग 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 तेथे ओघ नाम त्रिवेणीचा येथे ओघ नाम त्रिवेणीचा येथे ओघ नाम त्रिवेणीचा दयाच्या चिंतने तरतील दयाच्या चिंतने तरतील दयाच्या चिंतने तरतील दयाच्या चिंतने तरतील जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या जळतील राशी पातकाच्या बार घुमाई विठ्ठल हॅलो
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणीची माती, देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. काय त्या उरले वेगळे अनेक, काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जयाकंठी. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, यावार करी संतांच्या, यावार करी संतांच्या, यावार करी संतांच्या. बोला मस्तक हे पायावरी, यार करी. बोला बोला काळ. वार करे संताजा, वार करे संता. मस्तक हे पायावरी, वा वा मस्तक हे पायावरी, यावार करी संतांच्या. जय हो. यावार करी संतांच्या. बोला हे मस्तक हे पायावरी, हो मस्तक हे पायावरी, वार करे संताजा, यावार करी संतांच्या. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. ज्ञानी यांचे राजे, साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबा राय, जगद्गुरु भगवान
श्री तुकोबाराय आदी करून सकल संत मांदियाळीच्या चरणी मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून उपस्थित मायबाप बंधू भगिनी सर्वांबद्दल सद्भाव प्रकट करून सेवेला प्रारंभ करतो. मायबाप्पांनो, कीर्तन निरूपणासाठी जो अभंग आपल्या समोर गायलाय, मांडलाय, अर्थात प्रस्तुत केलाय, तो जगद्गुरु भगवान श्री तुकोबाराय यांचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु भगवान श्री तुकोबाराय भगवत भक्तांच्या पावित्र्याचं वर्णन करतात. विठ्ठल 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 गेली 5 वर्षांपासून होनाडी तालुका देवणी जिल्हा लातूर येथे देवी महालक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिनाच्या निमित्तानं संपन्न होत असलेला भव्य आणि दिव्य अशा स्वरूपातील अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहाच्या 5व्या वर्षातील पहिल्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा विश्वमाऊली भगवान श्री ज्ञानोबारायांच्या, भगवान श्री तुकोबारायांच्या, भगवान श्री पांडुरंगाच्या कृपेने माझ्याकडे आली. मायबाप्पांच्याच कृपा आशीर्वादानं मी होईल तशी सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझे आळंदीकर गुरुबंधू मंडळी मोठ्या उत्साहानं, प्रेमानं, श्रद्धेनं पहिल्याच दिवशी कीर्तन साथीसाठी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान, प्रेममूर्ती, महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तीपारायण श्री प्रकाशजी महाराज साठे अनेक वेळा विनंती केली, आपण कृपया माझ्या समोर बसून कीर्तन ऐका. पण माझ्या विनंतीला न मान देता माझ्या प्रेमापोटी ते टाळ घेऊन उभे आहेत. आणि हे त्यांचं मोठेपण. म्हणजे मोठी माणसं ना विनम्र असतात, बरोबर? मोठी माणसं, चुकीचं बोललो, मोठी माणसं विनम्र नसतात. जी विनम्र असतात ना तीच माणसं मोठी असतात. अशा प्रकारचं मोठ्या अंतःकरणाचं तुम्ही पत्रिकेमध्ये तुमच्या लिहिले प्रेममूर्ती, सर्वांवर प्रेम करणार व्यक्तिमत्व हरिभक्तीपारायण महाराज उपस्थित. महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक, आम्हा सगळ्या तरुण कीर्तनकारांवर नितांत प्रेम करणारे हरिभक्तीपारायण भजन सम्राट भजनानंद नारायणजी महाराज खिलारी उपस्थित. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि आपल्या सगळ्या भावंडांवर प्रेम करणारं व्यक्तिमत्व हरिभक्तीपारायण युवा कीर्तनकार भजन सम्राट संतोषजी महाराज वनवे उपस्थित आहेत. सगळी गुरुबंधू मंडळी उपस्थित आहे. मृदंग सम्राट शत्रुघ्न महाराज पाठाडे आहेत. हरिभक्तीपारायण अंकुश महाराज आहे. हरिभक्तीपारायण माझे जिवलग मित्र युवा रत्न सुनील महाराज मानवतकर पाटील आहे. या सगळ्यांच्या एकंदरीत उपस्थितीनं आणि तुमच्या सगळ्यांच्या उत्साहानं, उपस्थितीनं, सहभागानं पहिल्याच दिवशी हा कार्यक्रम, पहिल्याच दिवस आहे कार्यक्रमाचा असं कुणालाच वाटत नाही. नाहीतर पहिला दिवस म्हटला की वादक नुकताच तयार झालेला, पहिल्या दिवशी नुकताच तयार झालेला, कुठं बस कसा बसा हरिपाठ ज्याला वाजवता यायला लागला तो बिचारा पहिल्या दिवशी असतो वाजवायला. गायक मंडळी पण म्हणतात आज पहिला दिवस आहे, आम्हाला जमणार नाही. मंदिराच्या वाट्यावर बसून जी गावातलीच मंडळी काकडा करतात ते आजचा दिवस साजरा करून घे. पण माझ्या वरच्या प्रेमापोटी आणि तुम्हा ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन, तुमच्या ग्रामस्थांच्या हिताचा विचार करून
ही सगळी मंडळी पहिल्याच दिवशी उपस्थित आहे. मी या सगळ्यांबद्दल सद्भाव प्रकट करतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आणि या सप्ताहासाठी सहकार्य जर कुणाचं असेल तर होणारी ग्रामस्थांचं तर आहेच, पण त्यातले त्यात सक्रिय सहभाग हा तरुणांचा आहे. हे सप्ताहाचं वैशिष्ट्य. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात मायबाप. संतांनी सांगितलं तोच तरुण भाग्यवान आहे जो हरिकीर्तनामध्ये नटतो. बरं का? म्हणजे जीवनाची वाटचाल करत असताना तारुण्य हे प्रत्येकाच्या वाट्याला येतं. जन्माला आल्यानंतर तारुण्य प्रत्येकाच्या वाट्याला येतं. खरं सांगू का तुम्हाला, तारुण्य हा भगवंताचा प्रसाद आहे. आणि तो प्रसाद कशा प्रकारे ग्रहण करायचा हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. म्हणजे तारुण्य ना हा टर्निंग पॉइंट आहे. आणि टर्निंग पॉइंट म्हणजे असा टर्निंग पॉइंट आहे की त्याला दोन फाटे फुटतात. तारुण्यात पदार्पण झालं की त्याला दोन रस्ते दिसत असतात. एक रस्ता उत्कर्षाकडे नेणारा असतो आणि एक रस्ता अपकर्षाकडे नेणारा असतो. त्या तरुणाला योग्य वेळी जर योग्य रस्ता निवडता आला तर त्याचं भावी संपूर्ण आयुष्य सोन्याचं होतं. पण त्याच तरुणाला ऐन तारुण्याच्या उमेदीच्या काळामध्ये जर योग्य रस्ता नाही निवडता आला तर ते 5-6 वर्षाचा कालावधी जर नाही व्यवस्थित वापरता आला तर तेच तारुण्य जे भगवंताने प्रसाद म्हणून दिलं होतं, उत्कर्षासाठी दिलं होतं, तेच तारुण्य भावी काळातलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतं. विठ्ठल विठ्ठल तारुण्य प्रसाद आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी इतिहास घडवला, ज्यांनी ज्यांनी काहीतरी क्रांती करून दाखवली, ती तारुण्यातच होती. अपवादात 100 संतोष महाराज एखादा अपवाद असेल की ज्याने उतार वयामध्ये क्रांती करून दाखवली, 100 एखादा असा नाही. पण 99% लोकांचा काळ, आयुष्य, भवितव्य ठरतं जर कोणत्या वयात तर तारुण्यात. उदाहरण दाखल आपल्याला होईल. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेची शपथ घेतात 14व्या वर्षी. 16व्या वर्षी तर कोंढाणा किल्ला जिंकतात. ऐन तारुण्यात, उमेदीच्या काळात. तारुण्यात पदार्पण ते वयाच्या 16व्या वर्षी म्हटलं जातं. बरोबर? पण तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाठ आहे. 16वं वरीस धोक्याचं ग, 16वं वरीस धोक्याचं, सगळ्याला हे पाठ आहे. पण खरं सांगू का, 16वं वरीस धोक्याचं नाहीये, 16वं वरीस मोक्याचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ते मोक्याचं आहे. ते आमच्या पुढे असं आलेलं असतं ना, आम्हाला ठरवायचं असतं की आता याचा उपयोग कसा करायचा, याला कारणी कुठं लावायचं आणि याला आता योग्य दिशा देण्याची हीच वेळ. राजकारणातलं मोठं व्यक्तिमत्व तुम्हाला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज. आता अध्यात्मातलं सर्वात मोठं व्यक्तिमत्व सांग. मी सांगायची गरज आहे का? खरं सांग, खालूनच उत्तर आहे. जशा लाही जीवाला झाड देती रे सावली, आणि ज्याला नाही जगी कोणी त्याला माझी ज्ञानराज माऊली. ज्याला सगळ्यांनी नाकारलं त्याला पदरात घेणारी ज्ञानराज माऊली. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा उत्तुंग अशा स्वरूपाचा ग्रंथ निर्माण होतो. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ब्रह्मानंदाची लहरी भगवान श्री ज्ञानदेव वयाच्या कितव्या वर्षी समाधिस्थ सुद्धा. क्रांती घडवली तारुण्यात. म्हणून मला होणारी गावातील तरुणांचं कौतुक यासाठी करावं वाटतं की हे तारुण्य माणसाला उद्ध्वस्त पण करतं
आणि हे तारुण्य माणसाला उभं पण करतं, सुसंस्कृत पण करतं, मान पण मिळवून देतं, संपत्ती पण मिळवून देतं. होनाळी ग्रामस्थांनी प्रकाश महाराजांच्या संगतीत आजच यांची तरुण गेली. होनाळी गावातील तरुणांचं भवितव्य उज्ज्वल आहे, भवितव्य उज्ज्वल आहे, कारण चांगल्या संगतीत गेली. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी मायबा. पतन करून घेणंही आमच्याच हातात आहे आणि उद्धार करून घेणं पण आमच्याच हातात आहे. फक्त फरक एवढा आहे, पतन करून घ्यायचं असेल तर दुर्जनांची संगत आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर संतांची संगत. हा सगळा संगतीचा फरक. आणि तारुण्यातच मित्रमंडळी जोडले जातात. आज प्रकाश महाराज सगळ्यांना मानतात, मी मित्रासारखा. तुमच्यापेक्षा नक्कीच 2 ग्रंथ जास्त वाचले, 12 गावचं पाणी पिलाय. कीर्तनकार 12 गावचं पाणी पिलेलं असतो ना, म्हणून सगळ्यांच्या नादी लागावं म्हणतात, पण कीर्तनकाराच्या नादी लागू नये. ते नादी लागावं की नाही मला माहित नाही, पण 12 गावचं पाणी पिलेलं असतो हे नक्की खरंय, 100% खरंय. सगळ्या बाजूंनी उज्ज्वल आहे. पण तरी सुद्धा मी तुमचा मित्र आहे, मी तुमच्या घरातला आहे, मी तुमचा फॅमिली मेंबर आहे, तुमच्या परिवारातील सदस्य आहे. ही भावना आहे. चांगला व्यक्तिमत्व. तरुण जर जायचं असेल ना, नाव चालवणाराच हुशार पाहिजे, नावाडीच तज्ञ पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत त्याला अंदाज आला पाहिजे वादळ कधी येणार आहे, नाव पाण्यात सोडायची की नाही, कधी बाजूला घ्यायची, किती वेळ राहायचंय, सगळा अंदाज त्याला आला पाहिजे. तो अनुभवी पाहिजे. आणि जीवन बिघडवायला कारणीभूत सुद्धा हेच मित्रमंडळ. मी अनेक दारुड्या माणसांसोबत बसलो म्हणजे गप्पा मारत बसलो. काय सध्या इतक्या अडचणीचा काळ आहे ना, बोलताना एवढं सांभाळून बोलावं लागतंय ना, उद्या हा करायचा व्हायरल. ते बसलो शब्द मला बरेच दिवस माहित नव्हता माहिती. मी सरळच म्हणायचो, या बसू, उद्या बसू, परवा बसू. मला परवा फोन आला होता तारीख घेण्यासाठी. म्हटलं बापू तुमची तारीख घ्यायची आहे का आळंदीत? आम्ही आळंदीत आलो. म्हटलं मी आत्ता आळंदीत नाहीये, पण संध्याकाळपर्यंत मी आळंदीत येतो. आळंदीत आलो की आपण बसू. तो कार्यकर्ता म्हणाला, महाराज तुम्ही पण बसता? मला काही समजलं नाही. सुनील महाराजांना म्हटलं काय असं का बोलले ते तुम्ही पण? सुनील महाराजांना माहित होतं. आता ते कसं माहित होतं मला माहित नाही. ते मला म्हटले बापू ते बसू नका म्हणायचं नाही, बसतो म्हणायचंच नाही म्हटलं इथून पुढं. म्हटलं का? तो कोडवर्ड आहे म्हटले, कोडवर्ड. घरातल्यांना कळू नये, मित्र परिवाराला कुणाला कळू नये म्हणून तो कोडवर्ड असा आहे. ते बसणं म्हणजे हरिपाठाला बसणं नाहीये. तसं पाहिजे तर शब्द किती पवित्र आहे, कसा साधा शब्द आहे. बसता आता हरिपाठ, आता तुम्ही सगळे कीर्तनाला बसता, हरिपाठाला बसताय, दुपारी संत कथेला बसताय, साधा शब्द आहे, पण तो बदनाम झाला. तो बसतो शब्द तो बदनाम झाला. बसायचं म्हटलं की आता ठरलंय, कुठंतरी खुर्च्या मांडायच्या, बाटल्या आणायच्या, प्यायला बसायचं, त्याला बसणं म्हणतात. पोरं फोन करताना बसायचं करे आज, तो पण म्हणतो बसू वेळ मिळाला तर. बरोबर, हे बसणं पक्क ठरलं. हे शब्दांचा उद्ध्वस्त झाली शब्द, चांगली शब्द. किती शब्द बोलले की बस तेवढं डोळ्यासमोर येतो. आता बसतो म्हटलं कोण म्हणणार नाही हरिपाठाला बसतो. जसं राम नाम सत्य आहे. नारायण महाराज किती गोड वाक्य हो, रामाचं नाम सत्य, राम नाम सत्य आहे. किती चांगलं वाक्य आहे. जीवनात एवढं वाक्य जरी कळालं तरी माणसाचा उद्धार होईल. इतका अप्रतिम अशा स्वरूपाचं ते वाक्य. पण एखादं जर म्हटलं ना राम नाम सत्य, कोण मेलं लगेच. राम नाम सत्य म्हटलं एखादं की समजायचं कोणतरी गेलंय. विठ्ठल विठ्ठल. बसणारी मंडळी हीच उद्ध्वस्त करतात आयुष्य, हीच उद्ध्वस्त करतात. परिस्थिती इतकी विचित्र आहे. तुम्हाला सुधरवणारी माणसं आपल्याला त्यांच्या जवळ जावं लागतं आणि बिघडवणारी माणसं स्वतःहून जवळ येतात. चांगलं करायचं असलं तर तुम्हाला मोठ्याच्या संगतीत फटके सुद्धा खावे लागतात. मोठ्याच्या संगतीत राहणं तितकं पण सोपं नाही. त्याचं कधीतरी बोलणं पण खावं लागेल, त्याचे फटकेही खावे लागेल, त्याच्यासोबत शिकायचं असतं. पण वाईट वळण लावणारे इतके सज्जन असतात ना, त्या क्षेत्रातले ते सज्जन स्वतःहूनच फोन करतात, भेटायचं का आज, बळच फोन.
भेटायचं का? कुठे आहे? इतके इतके सेवाभावीनं वाईट माणसं, म्हणजे हे वाईट वळण लावणारे. आता मला त्या मित्राने, मी म्हणालो ना तुम्हाला, त्याच्यासोबत गप्पा मारत बसलो होतो, तो मला म्हणाला, काही नाही हो बापू, खूप साधं सिंपल जीवन होतं. सकाळी उठायचं, कामावर जायचो, अगदी चपाती भाजी, तुमच्यासारखं माझं पण जीवन होतं. पण एक मित्र सहवासामध्ये आला, स्वभाव इतका छान होता की निम्म्या रात्री फोन केला तरी म्हणायचा, कुठं येऊ, काय काम आहे, काय रे भाऊ, अशीच सुरुवात असते. इतका चांगला स्वभाव. वाईट वळण लावणारा माणूस असू द्या, नाही तर बाई असू द्या, स्वभाव चांगले असतात, स्वभाव त्यांचे छानच असतात. छान स्वभाव दिसताना दिसतो, म्हणजे दिसताना साधू दिसतो, पण आतमध्ये रावण असतो. सीतामाई भुलली, तुमच्या आमच्या सारखे तर कधी बळी पडून जातो लक्षात पण येत नाही. तो म्हणाला, काही नाही हो बापू, स्वभाव इतका छान होता, फोनवर हजर व्हायचा, त्याच्या सहवासात राहू वाटायचं. तो सोबत असला की वेळ कुठे निघून जायचा कळायचं. पण त्याला व्यसन होतं दारूचं. तो रोज संध्याकाळी दारू प्यायचा आणि आम्ही फुटाणे खायचो. तो दारू प्यायचा, आम्ही शेंगदाणे खायचो. तो दारू प्यायचा, आम्ही कुरडई खायचो. संपला का चकना झाला? बरेच वेगवेगळे प्रकार. तो म्हणा, ते प्यायचा ना आम्ही चकना खायचो. पण फुटाणे खाता खाता, शेंगदाणे खाता खाता कधी मी बेवडा झालो मलाच कळलं नाही. हा संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल आणि आज परिस्थिती अशी येऊन ठेपली आहे की पिल्याशिवाय जमत. आज नाही पिलं तर अंगाचा थरकाप होतो, जीवन उद्ध्वस्त झालं. आणि ही मित्रमंडळी पण अशी असतात ना, जीवाचे कान करून ऐका भावांनो, तारुण्य एकदा उद्ध्वस्त झालं की विषय संपला. तारुण्यातच आयुष्याचं सगळं भवितव्य ठरत, नंतर नाही ठरत. वयाच्या 30 पर्यंतच फायनल होतं याच्या जीवनात आता पुढे काय होणार आहे. 30 ओलांडली की संपला खेळ. लंगडत लंगडत फक्त आयुष्य कडेला लावायचं. तुम्ही मित्राला जर म्हटले ना, मला 5,000 रुपये उसने दे, वाईट मित्राला, कुसंस्कार लावणाऱ्या मित्राला, चुकीच्या सवयी लावणाऱ्या मित्राला, मला 5,000 रुपये उसने दे, तो म्हणून लय अडचण आहे, पैसे यंदा पावसाची परिस्थिती, पैसेच. त्याला म्हटलं ना, तुझी 2 व्हीलर दे ना मला अर्ध्या तासासाठी, तो म्हणतो नाही माझी गाडी एक कोणाला, गाडी सोडून काही पण बोल. त्याला म्हटलं ना, तुझा मोबाईल दे 2-4 दिवस वापरा, ते म्हणणार नाही नाही माझा मोबाईल पण मी कुणाला देत नाही, मला फार महत्वाचे फोन आहे. पण त्याला जर म्हटलं ना, आज मला प्यायची इच्छा झाली, ते म्हणता आलोच खांबा घेऊन. काय? त्याला जर म्हटलं ना, आज मला पिण्याची इच्छा झाली, तो म्हणतो आलोच. वाईट संस्कार लावण्यासाठी, तुम्हाला वाईट मार्गाला नेण्यासाठी माणसं तयार आहेत. आणि अशा काळामध्ये जर आम्ही संत संगतीमध्ये जात असू तर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवान श्री तुकोबाराय काही मागत नाही. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची मज ठेवी हरी संताची मज ठेवी पाये, संताची मज ठेवी पाये. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संताची मज ठेवी पायी संताची. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी पायी संताची. तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची. या देवा उदार हो आणि मला संतांच्या पायापाशी ठेव. का? मला माहित आहे तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. तुझी कृपा प्राप्त होण्यासाठी, माझं जीवन समृद्ध होण्यासाठी तेच माझ्या हिताचा विचार करू शकतो. म्हणून मायबाप
संतांच्या संगतीमध्ये आजपर्यंत ज्यांचं ज्यांचं कल्याण झालं ना, कोणताही यशस्वी माणूस तुम्ही बघा, छत्रपती शिवाजी महाराज बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा, कोणत्याही क्षेत्रातला, राजकारणातला बघा, संसारातला बघा, महाराज संसारही सफल झाला कोणत्या तरी संतांची संगती, राजकारणही यशस्वी झालं कोणत्या तरी संतांचं मार्गदर्शन आहे. ज्याला ज्याला जीवनात संत प्राप्त झाले त्याचं त्याचं कल्याण झालं, आणि ज्याने ज्याने संतांचा धिक्कार केला तो संपला. जो संतांच्या जवळ नाही गेला ना, तो कितीही मोठा असू द्या. रावणाला काय कमी होतो मायबापाने? कोटी घरे जेत कास्य आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची, सप्तकोटी 7 कोटी घर शुद्ध सोन्याची. रोज एक मुकुट समुद्रात फेकून द्यायचा, त्याला चालत नव्हतं. म्हणजे एक मुकुट एक दिवस वापरला, दुसऱ्या दिवशी तो यूज अँड थ्रो. आज वापरला की उद्या तो समुद्रात टाकून द्यायचा. काय त्याला कमी होत? घर विद्वान पण होता, श्रीमंत तर होताच, विद्वान पण इतका होता की ते काव्य करण्याची पद्धती एवढी विशिष्ट होती. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका डमड्डमड्डमड्ड मन्निनाद वड्ड मर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवम. भगवान श्री शिवाचं कट्टर भक्त. आता कळलं का मी काय बोललो? मी काय म्हटलो कळलं का? नाही कळलं. ऐकायला गोड लागलं का? रावणाचं आहे विठ्ठल विठ्ठल काय कवी रावण आहे. ती रचनाच अशी होती की कानाला सुद्धा सुख देतील अशी अक्षरांची जुळवली. मला टीव्ही पाहत असताना जर दुसरा चॅनल लागला वेगळ्या भाषेतला, तर आपण म्हणतो ए काय लावलं ते केंगडी मेंगडी बदल. पण आज रचना विद्वान कवी होता, कवी होता. फक्त एकच चुकलं, निस्सिम भक्त देखील होता, एकच चुकलं. संतांचा धिक्कार केला, मारुतीरायांचा धिक्कार, बिभीषण महाराजांचा धिक्कार, प्रत्येक संताचा धिक्कार केला, म्हणून रावण संपला. विठ्ठल विठ्ठल म्हणून मायबाप संतांच्या संगतीत जावं. मी तर आलायच 5 वर्षांपासून. पहिल्या दिवशी आमची हीच कर्तव्य असतं, तुम्हाला योग्य पॉइंटवर नेऊन ठेवायचं. आता 7 दिवस 8 दिवस काल्यापर्यंत महानंद ब्रह्मानंदापर्यंत ते वाचतात संतांचीच. संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. 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 क्या बात है. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तुझं कल्याण, तुझं जीवन समृद्ध होईल, सगळ्या बाजूंनी परिपूर्ण होईल. जो संतांच्या संगतीत गेला ना, त्याला कसल्याच बाबतीत कमी नाही पडलं. आणि त्यांचं वैशिष्ट्य पुन्हा तुम्हाला सांग. बाकीची मंडळी संपणारी आहेत, पण साधू संतांचं अस्तित्व त्रिकाला बाधित. भगवान श्री ज्ञानदेव 700 वर्षापूर्वी महत्वाचे होते, 2019 मध्ये पण महत्वाचे, 2050 मध्ये पण महत्वाचे, चंद्र सूर्य असेपर्यंत महत्वाचे. इतरत्र जर तुम्ही पाहाल तर फार मान 5 वर्ष. हो ना, हे आपल्या सगळ्या मंडळींनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कधीतरी माझी लागणारच.
आणि माझी हे काही विशेषण नाही हा. माझी ही शिवी आहे, शिवी. मोठ्या माणसासोबत बसलो होतो, मंत्री होते ते म्हणाले, बाप्पू जेव्हा एखादा व्यासपीठावर म्हणतो ना माझी मंत्री, असं वाटतं खानदेशी त्याच्या कानाखाली लावावी का. मला आठवण करून देतो मी आजी नाहीये. विठ्ठल विठ्ठल मला आजी म्हटलं की राग येतो म्हटलं. मला वाईट वाटतं की मी आजी नाही. बाकीची पदं लावायची म्हटलं सेवा म्हणून करावं, पण मला मान मिळेल आणि मी मोठा होईल म्हणून जर कोणती पदं लावत असेल तर नाही ती टिकणार जास्त दिवस. सेवा म्हणून करा. अनेक माणसांनी सेवा म्हणून राजकारण केलं, राजकारण संपलं, पुन्हा संतांच्या पाया सेवा करत असताना पण संतांच्या मार्गदर्शनानुसार. आणि अशा माणसांना आयुष्यभर पदं गेली पण चेहऱ्यावरची प्रसन्नता नाही गेली. त्यांची पदं गेली पण चेहरे प्रफुल्ल आहेत का. त्यांना माहिती हे 5 वर्षांपुरतं होतं. म्हणून ही पदं लावण्यापेक्षा ही लावा सेवा म्हणून. सेवा म्हणून ग्रामपंचायत सदस्य व्हा, सेवा म्हणून ग्राम सरपंच व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, सेवा म्हणून. पदच जर तुम्हाला लावायचं असेल, मी आज तुम्हाला सांगून जातो, सगळ्यांनी जर लावलं अडचणच नाही. त्या पदाचं नाव आहे हरिभक्ती पारायण. इतकं भारी पद आहे ना हे की याला कधी माझीच लागत नाही हो. माझीच नाही या पदाला. मी सुद्धा माझी कीर्तनाची तारीख घेतली ना, ते विचारतात कार्यकर्ते पदवी काय लिहू. अनेकांच्या वेगवेगळ्या पदव्या आहेत. मी आवर्जून सांगत असतो हरिभक्तीपरायण लिहा. तीच महत्वाची, तीच टिकणारी. बाकीच्या येतील जातील, लावतील नाही लावतील. हे पद इतकं महत्वाचं आहे. हे एकदा लागलं ना याला माझी लागतच नाही. तुम्ही कधी ऐकलंय का माझी हरिभक्तीपरायण. अहो मेला तरी त्याच्या पत्रिकेतली येतात वैकुंठवासी हरिभक्ती पारायण. म्हणजे मेल्यावर सुद्धा जे पद आपल्याला सोडत नाही त्या पदाचं नाव आहे हरिभक्ती पारायण. विठ्ठल विठ्ठल काय नाही हो. काय ते पद मिळवायला काय कष्ट आहे तसं पाहिलं तर. काय कष्ट आहे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा, वैष्णवांचा गळ्यात तुळशीची माळ घालायची, कपाळाला गोपी चंदनाचा टिळा लावायचा, सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, सगळ्यांना भाऊदादा करायचं, सगळ्यांप्रती सहानुभूती ठेवायची, सगळ्यांच्या हिताचा विचार करायचा. झाला ना हरिभक्ती पाठ. आणि त्याला मान किंमत. अहो नुसती माळ गळ्यात कपाळाला गंध लावला ना लोक म्हणतात माऊली, लोक म्हणतात महाराज, बाकीचे येतात जातात पदवाले. पण ही हरिभक्ती पारायण टिकूनच गावात वर्षानुवर्षे. ते लहानपणीपासून हळू एक दिवस असा येतो की गावच्या सप्ताहाच्या पत्रिकेतच हरिभक्ती पारायण अमुक 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 यांच्या आशीर्वादाने. ते मेलं तरी वैकुंठवासी हरिभक्ती पारायण त्यांच्या आशीर्वादाने. ते टिकूनच राहत. पदाला काय माळ घाला. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आषाढी कार्तिकी पंढरपूरला जा, वेगळं साधन करायची गरज नाही. आणि नाथ बाबा आश्वासन तुम्हाला आम्हाला देतात. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तो देवाला तर प्राप्त होईल, भगवंताची प्राप्ती त्याला त्याच्या जीवनामध्ये होईल, पण जगामध्ये त्याला पूज्यता प्राप्त, जगामध्ये त्याला सन्मान प्राप्त होईल, जगामध्ये त्याला किंमत प्राप्त होईल. एवढं वजनदार ते पद होतेच. म्हणजे घरात किती पण श्रीमंती असली तरी आजकाल लग्न जमायला अडचणी पोरांना. पण नुसता मध्यस्थी म्हटला ना, पोरगा वारकरी बर का आणि हरिपाठ पाठ, विचार करतोय पोरीचा बाप, असलं स्थळ नाही भेटणार. हे पोर एवढी बिघडली म्हणतात वारकरी आणि हरिपाठ पाठ, तसल्या घरात कोण जाणार नाही. म्हणून ज्यांची जमत नाही त्यांनी माळा घाला आणि उद्यापासून टाळ घेऊन उभं राहा. पुढच्या वर्षी नाही जमलं ना तर प्राकट मार्गांना सांगा विठ्ठल 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 विठ्ठल. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. मायबाप भगवत भक्तांचं देव माग पुढे उभं राहून रक्षण करतोय अशी इतिहासाचे पुरावे मला ती सांगायची आता गरज नाहीये, आता आवश्यकता नाही. मायबाप सगळ्यांना हित करणारं हे पद. सगळ्यांचं आता काय तुमच्याशी खोटं बोलायचं, काहीच कमी पडत नाही. आम्ही काय केलंय आम्ही
2-3 अभंग पाठ केले, माऊलींच्या सानिध्यात राहिलो, माणसासारखी माणसे लोक महाराज म्हणतात का फक्त माऊलींच्या इथं राहिले, गोव्या अभंग पाठ केले, महाराज झालो आम्ही. महाराज साधा छोटा शब्द आहे, राजांचा जो राजा तो महाराज. तुम्ही सांभाळिले संते, 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 तुम्ही सांभाळिले संते. भयनीर सले खंते, भयनीर सले खंते, भय निरसली 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 खंते. तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते, तुम्ही सांभाळिले संते. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. मायबाप साधू संतांनी जर अंगीकारलं, त्यांनी सांभाळलं, तर मग भय आमच्या जीवनामध्ये राहत नाही का? भगवत प्राप्ती होते. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांच्या सानिध्यामध्ये भगवत प्राप्ती झाल्यामुळे आम्हा हरीच्या दासा काही भय नाही, त्रैलोकी भयच राहतो. सगळ्या बाजूंनी परिपूर्ण अशा प्रकारचं जीवन होतं. खूप काही काय खोटं बोलायचं तरी काय हरकत नाही. प्रकाश महाराजांना जोडले म्हणजे आम्हाला जोडले. महाराज अभंग पाठ केले, इतकं मोठे पण कमीच पडे नाव का सुनील महाराज? काही कमी पडत नाही. एवढा मानही मिळतोय, पैसाही मिळतोय. देवाचं वा लोक जेव पण घालतात, खाऊ घालतात, पूजा करतात. मला तर इतके फायदे होतात ना, आता काय सांगायचे माझे फायदे. दादा आता मी गाडी पण इथं लावली, इकडे समोर लावलेली गाडी. दादा जवळजवळ 1-1.5 लाख किलोमीटर ती चालली गाडी, पण गाडीच्या सगळ्या काचा काळ्या. आता जे ड्रायव्हिंग करतात ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या आहेत त्यांच्या लक्षात येईल, कायद्याच्या दृष्टीने चूक काळ्या काचा असतात. आरटीओला ते मान्य नाही, त्याच्यासाठी दंड भरावा लागतो. ठेवल्या तर दंड भरावा लागतो, बरोबर. काळ्या काचा असणं चुकी नाही. माझ्या गाडीच्या काचा काळ्या. रात्री अपरात्री आम्ही फिरतो. आता बघा वनाळीत कीर्तन झालं, 400 किलोमीटर रात्रभर प्रवास करायचा. गाडीत 1-2 जण असतात. नको दुर्जनांचा संग. का? जरी ते भगवत स्वरूप असले तरी तुका म्हणे सर्व वेंचू नारायण वंदावे दुरून शिवू नये. त्यांना आपलं दर्शन होऊ नये रस्त्याने जाताना. व गाडीत 2च लुटायचे का? म्हणून ते नाही कुणाच्या लक्षात येऊ म्हणून माझ्या गाडीच्या काचा काळ्या आहे. कळतच नाही आत किती माणसं. पण ती चूक आहे बरं का. आहे की नाही चूक? दुसरी चूक सांग. आता इथं कोण डिपार्टमेंटचं असेल तर थोडं सांभाळतो. लायसनच नाही आपलं. ड्रायव्हिंग लायसन असतं की नाही ते नाहीये ना माझ्याकडे. जमलंच नाही काढायला. काढू म्हणतोय ते राहिले. बरं लायसन नसलं तरी दंड आहे की नाही? दंड आहे. बरं ते काय ते चौकात ते उभं आहे. साधं निलंग्यात जाऊन यायचं म्हटलं तरी 17 ठिकाणी अडवतंय. ते बाकऱ्यांच्या शोधातच असतात.
50 दे 100 दे. गिराईक कोण तोंड पाहूनच ते ओळखतात याच्याकडे किती मागायचे. एखादा परवा तर आमचा एक मित्र म्हटला, बापू काहीच पैसे नव्हते रे माझ्या खिशात पैसेच नव्हते म्हटला. पैसेच नव्हता म्हटलं खिशातले, तर गाडीतलं सफरचंद घेतलं म्हणे, मग मला सोडलं. गाडीत सफरचंद होतं तेवढं घेतलं मग मला सोडलं. काहीच नसलं, 20-30 रुपये खिशात, जाय पाण्याची बाटली तरी आणून दे. लायसन्स चूक आहे की नाही? माझ्याकडे लायसन्स पण नाही, गाडीचा काचा काय. आता सांगतो तुम्हाला काय. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. त्याला जगात पूज्यता प्राप्त होते, जगात त्याला मान प्राप्त होतो, जगात त्याला किंमत प्राप्त होते. शत्रुघ्न महाराज चौकात उभे राहतात, हात द्यातात. माझी सवय अशी, हात दिला की गाडी पळवायची, बाजूला घ्यायची. आपण डिपार्टमेंटचा आदर केला, मी गाडी बाजूला घेतो. गाडी घेतली बाजूला, ती काळ्या काचा असतात, काय दिसतो? काहीच दिसत नाही. ते असं नॉक करतो काचेवर, आणतो बोटाने, टक 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 टक. आपण काच खाली घेतली की ते पलीकडच्या शिटावरचं शॉली नारळी बघते, शॉली नारळ, कपाळावरचा बुक्का बघते, टोपी बघते, कपडे बघते, माळ बघते. काय म्हणते? महाराज वाटत. काय म्हणते? हे अनुभव आहेत माझे, मी तुम्हाला ग्रंथातलं नाही सांगत, सत्य परिस्थितीतलं सांगतो. किती 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 काय काय देतो संत संघ. महाराज वाटतं. मग आपण म्हणत हा कीर्तनाला आलो होतो, चाललोय आता बराच आमचा प्रवास. जाऊ द्या की माऊली, तुम्हाला कोणी अडवलं? हे माझ्या, जाऊ द्या माऊली. जे 10-10, 20-20 रुपयांसाठी भांडतात, येतातच, ती सुद्धा म्हणतात जाऊ. आता तुम्ही लय हसा. ठाण्याला होतो कीर्तनाला, ठाण्याचं कीर्तन केलं, आळंदीला येत होतं एक्सप्रेस. खोपोलीच्या टोल नाक्यावर मला आढळलं, गाडीच्या काचा काळ्या, 4-5 डिपार्टमेंटची ती माणसं, त्यांनी मला अडवलं, पाहतो उघडलं. तेच महाराज वाटलं. मी म्हटलं आता इकडे कशाला सहानुभूती भेटेल, मला मुंबईत फार कडक नाही आहे. इकडे महाराष्ट्रभर सहानुभूती भेटते, पण तिकडे स्ट्रिक्ट आहे, तिकडे जमतच नाही. लायसन्स असणं, काळ्या काचा असणं. तर मुंबईतली बरीच गावातली बरीच माणसं मुंबईत कडक नियम आहेत. मी आता विचार केला इथे काही सहानुभूती भेटणार नाही, 2-2.5 हजार काय असेल ती पावती देऊन करायची, निघायची पटकन. तर ते मला म्हणाले, महाराज निघाले, छान छान छान. लायसन्स महाराज गाडीचा काचा पण काय. मी आपल्या खिशात हात घालायला सुरुवात केली आणि म्हटलं, साहेब किती पावती करायची, किती झालाय दंड? त्याने असं बाकीच्या सहकार्यांकडे पाहिजे, बाकीचे जे पोलीस होते त्याचे मित्र, त्यांचं आपल्याकडे लक्ष आहे की काय असं त्याने पाहिलं. आणि त्यांचं कुणाचंच आपल्याकडे लक्ष नाहीये हे लक्षात आल्यानंतर त्याने त्याच्या खिशातली 100ची नोट काढली आणि मला द्यायला लागला. ऐका बरं का तुम्ही, मला द्यायला लागलं. मी लाजलो ना, मला थोडी तरी लाज लज्जा शरम असते. एरवी आम्ही घ्यायला लाजतच नाही हो, घ्यायच्या बाबतीत आम्ही पक्के निर्लज्ज. म्हणजे चांगलं जेवण झाल्यानंतर आता संपलं की नाही, पण तरी एखादा दानशूर परिवार असतो, ती बिचारी महिला घरातली म्हणते, मग आता जेवण झालं, थोडा चहा घ्यायचा का? ना म्हणणारच नाही, आता जेवल्यावर कशाला चहा? नाही देती ना, करती ना, आण चहा, घेणारच, लाजणारच. पण मी लाजतो. म्हटलं, साहेब मला रात्रभर झोप लागणार नाही, तुमचे पैसे मी नाही घेऊ. मला काय दंड झाला असेल तो द्या, मला नाही करणार. म्हटलं माझ्या 2 चुक्या, माझ्याकडे लायसन नाही, माझ्या गाडीच्या काचा काळ्या, मी तुमचे पैसे नाही घेऊ. ते काय म्हटलं माहिती, घ्या हो महाराज तुम्ही, एवढंच आमचं पाप झालं तर झालं कमी. विठ्ठल विठ्ठल महाराज बळजबरी माझ्या खिशात 100 रुपये त्याने असे ठेवले आणि मी आपला निघालो. माझा दृष्टांत संपला. तुम्हाला खरं सांगू, ते 100 रुपये ना संग्राम बापू भांडारे पाटलाला दिले. तो काय माझा फॅन आहे का, चाहता आहे का, माझा माळकरी का, त्याने माझी कीर्तन ऐकली, माझा लय पोत अशी भरगच्च असले ना, मग काय महिला मंडळाचं पण असेल, तोपर्यंत शेजारची बाई विचारत नाही ना पोत कशी केली हो, कधी केली हो, तोपर्यंत समाधानच वाटत नाही. तसं गंधाबद्दल सुद्धा वाटलं पाहिजे, समोरचा म्हटलाच पाहिजे, गंधला 1 नंबर राव. विठ्ठल विठ्ठल
मायबाप तुम्हाला मोठेपणच प्राप्त करून देतात. भगवान श्री ज्ञानदेवे रचिला पाय उभारिले देवालया. मायबाप भगवान श्री ज्ञानदेवांनी इतकं केलं नाही, इतकं केलं नाही. ह्या साधू संत मायबाप वारकरी संत झाले, सगळ्यांना एकत्रित आणलं. या रे लहान थोर, या ती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. लहान थोरांना सकलांसी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार. हरीच्या नामे कलियुगी उद्धार. हरीच्या नामे कलियुगी उद्धार. क्या बात है. कलियुगी उद्धार. हरीच्या नामे कलियुगी उद्धार. हरीच्या नामे कलियुगी उद्धार. कलियुगी उद्धार. हरीच्या नामे. आटम बॉम्बच आहे ते. रॉकेट माहिती आहे मला, पण आटम बॉम्ब नव्हता माहिती. रॉकेट म्हणजे बरंचची, आटम बॉम्ब शत्रुघ्नची. विठ्ठल विठ्ठल सगळ्यांना सामावून घेतलं. अनेकदा आम्हाला मोठ्याच्या जवळ जायचंय, पण त्याने पण येऊ दिलं पाहिजे ना, त्याने तर स्वीकारलं तर पाहिजे ना. मला लाख वाटतं की माझा पंतप्रधानाचा रोज फोन व्हावा, मग त्याने घेतला तर पाहिजे ना माझा. मला नंबर तर भेटला पाहिजे का नाही, मग भेटला तर लागलं तर पाहिजे का नाही, बरं लागलं तर त्याने उचलला पाहिजे की नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याचे जाती करीला प्रीती. ज्ञानदेवांनी साधू संतांनी मायबाप जेवढे संत मायबाप झाले ना, सगळ्यांचा स्वीकार. बघा तुम्ही सप्ताह मंडपात सुद्धा समतेची शिकवण देणारा, सगळ्यांना स्वीकारणारा सप्ताह मंडप. आज पहिला दिवस आहे, आज चालू होईल. ज्यांची वर्गणी राहिली त्यांनी काल्यापर्यंत जमा करा. रोज निवेदक आता हे बोलणार, रोज बोलणार. वर्गणी द्या, सप्ताह मोठा झाला पाहिजे. सप्ताहाला गेलं तर वाढल, नाही दिलं तर घरात लोक आजारी पडतील. ते निवेदकाच्या कौशल्यानुसार तो सांगत असतो, त्याच्या गुणवत्तेनुसार तो लोकांना आवाहन करत असतो. मग जो तो आपापल्या परीने कोण 500, कोण 1000, कोण 50 रुपये, कोण 100 रुपये ठरल्याप्रमाणे आपला देत राहतो सप्ताह मोठा व्हावा म्हणून. एखादं जे असतं ना, ते फक्त निगरगठ्ठा असतं. ते किती निवेदकांना ओरडू द्या, त्याच्यावर फरकच पडत नाही. पंक्तीला हजर आहे का बरं, पंक्तीला हजर. कीर्तनात पण सगळ्यांच्या पुढंच. एवढं सोडून बोला, एवढं सोडून. पण आजपर्यंत महाराष्ट्रभर सगळी आम्ही मंडळी फिरतो, आजपर्यंत कधी एखादा माणूस आम्हाला येऊन भेटला नाही की मला कीर्तन मंडपातून उभं केलं आणि हुसकावून बाहेर लावलं. याला म्हणतात या रे लहान खटनट यावे, शुद्ध होऊन या जावे मायबाप. चांगल्यालाही प्रवेश आणि वाईटालाही प्रवेश. ज्याने 5,000 रुपये वर्गणी दिली तो पण पुढे बसू शकतो. त्याच्यासाठी VIP शीट नाही की बुवा हे ते मोठा वर्गणीदार आहे त्याला पुढे गादी का, त्याने चटईवर बसायचं. ज्याने 50 रुपये दिली तो त्याच्या मांडी लावून बसू शकतो. ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ सगळ्यांना अंगीकारण्याचं काम वारकरी संतांनी केलं. सगळ्यांना स्वीकार, आणि त्या सगळ्यांना स्वीकारल्यामुळेच 700 वर्षाच्या कालावधीमध्ये कितीतरी संप्रदाय आले, कितीतरी बाबा बापू महाराज बाबा आले गेले संपले. पण सगळ्यांना पदरात घेणारे ज्ञानोपाराय आजही गावागावात टिकून. आज अशी कितीतरी गावं आहेत की जिथे आजही नारायण महाराज रेंज पोहोचलेली नाहीये, पण हरिपाठ लोकांना पाठ.
नेटवर्क नाही, रस्ते अजून डांबरीकरण झालेलं नाही, पण तिथल्या मंदिरात काकडा होतो. राहिल्या त्या कीर्ती जगामा माझे, राहिल्या त्या कीर्ती जगामाजे. जग राहिल्या त्या कीर्ती जगामाची माझे, राहिल्या त्या कीर्ती जगामात गेले दिगंबर ईश्वर विभूती. अरे राहिल्या त्या कीर्ती जगामात, राहिल्या त्या कीर्ती जगामात गेले दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगामात, जगामाचे राहिल्या त्या कीर्ती जगामात, जगामात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. देह रूपाने ते जरी संपले असतील तरी कीर्ती रूपाने ते शिल्लक आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. महाराज त्यांचं तत्वज्ञान जिवंत आहे. आणि कितीतरी येतात जातात, आपली लोक भाडतात, जादू टोणा करणाऱ्यांच्या मागे पाळतात, पण कधीतरी लक्षात येतं की यार सगळी गोंधळगिरी होती, फसलो. आणि पुन्हा येऊन पायात ज्ञानोबारायांच्याच पडावं लागतं, पुन्हा शरण तुकोबारायांनाच जावं लागतं. का? ते खोटं नाही ना बोलले. तुका म्हणे भीड पोटी, लाभ विचाराचे पोटी. ते म्हटले खोटं बोलून काय करायचंय, मी घाबरत नाही म्हटले, विचाराशिवाय पर्याय नाही, विचारा वाचून न पविजे समाधान. त्यांनी सारासार विचार तुम्हाला आम्हाला करायला लावला. सारासार विचार करा उठा उठी, नामधारा कंठी विठोबाचे. महाराज काही वेगळं सांगितलं नाही, ते म्हटले तोच सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दाविला हा जगदाकार. त्यांनी सांगितलं एक परमात्मा सत्य आहे, आणि त्याच्याशिवाय इतरत्र कुठेही मन गुंतवण्याचा प्रयत्न केला शेवटी पदरात दुःखच पडतं. वाचलेलं हिंदी वाक्य आहे, ईश्वर के सिवा और कहीं भी मन लगाया तो अंत में रोना ही पड़ता है. कुठेही लावा, कुठेही विषयात लावा, सत्तेत लावा, पदात लावा, संपत्तीत लावा, रडावंच लागेल. परमात्मा एकमेव ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानिंद्रियानि प्रकृती स्थानी कर्षति. ज्या परमात्म्याचे आपण अंश आहोत त्याच स्मरण करणं. देवे दिला देह भजना मटा. म्हणून वारकरी संत का टिकून येत, त्याचं कार त्यांच्या भक्तांना का, त्यांच्या अनुयायांना का माने, ते सत्याच्या दिशेने जाणार, ते खऱ्याच्या दिशेने जाणार. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. का त्यांना कळत नव्हतं. आमचं त्या एखाद्या वारकऱ्याला कळत नाही का, ज्याने फॉर्म भरलाय त्याला फक्त म्हणायचं तूच निवडून येणार, तो भक्त होईल ना, भक्त होईल तो. त्याला म्हणायचं काही नाही, एवढा दगड पिशक ठेव, तूच निवडून येणार. आला तर आला, पडला तर दगड वाया गेला. मग काय करतात हे जादू टोण्यावाले, ते फक्त लकी ड्रॉ लावतात. लागले तर लागलं, जमलं तर जमलं. बरोबर आहे, ते जमलं नसतं आमचं काही जमलं असतं, पण त्यांना माहित होतं प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान. मायबा प्रारब्धात असेल तर मान मिळेल, प्रारब्धात असेल तर धन मिळेल. मग खोटी आश्वासनं लोकांना दिली नाही. त्यांनी काय सांगितलं माहिती, जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. अरे ते म्हटले जशी परिस्थिती असेल तिच्याशी सामना करायला शिक. चमत्कारावर नको विश्वास, जादू टोण्यावर नको विश्वास ठेव. परिस्थितीशी दोन हात करण्याची हे विले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. त्यांनी जीवनात चमत्कार आणि जादू टोण्याला महत्व नाही दिलं. त्यांनी दोन हात करायला शिकवलं आणि परमात्म्यावर विश्वास ठेवायला सांगितलं की पडू दे पाऊस, नासू दे कापूस, होऊ दे नुकसान, लढ, पुढच्या वर्षी यश तुझंच आहे. का आज शेतकऱ्यांवर एवढ्या, आज नाशिक निफाड परिसरात जर तुम्ही गेलात, मोठे मोठे बागायतदार की ज्यांनी प्रचंड गुंतवणूक केली, कापसाची शेती नासली, सगळं बिघडलं. पण तरी सुद्धा का महाराष्ट्रातील शेतकरी टिकून आहे माहितीये, त्याला देवावर विश्वास आहे की आज जरी बिघडला असेल तरी एक दिवस हाच ठीक करणार.
हे सगळं सगळं तत्वज्ञान जर कोणामुळे पोहोचलं असेल सर्वसामान्यांमुळे तर त्या संतांमुळे पोहोचलं. दोन आणायचं माणसं नैराश्यात गेली असते की अरे संपलं, पण त्यांना माहिती आहे त्याला काळजी. ज्याने जन्माला घातलंय ना तो सुख पण देणार आहे, दुःख पण देणार आहे. दुःखाशी दोन हात केले तर सुखाचे दिवस येणार म्हणजे येणार. तसा अभंग नाहीये पण ते गाणं लक्षात ठेवण्यासारखं. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. मी तसं तानसेन नाहीये बरं का. रे नारायण महाराज संतोष महाराजांसोबत राहून तानसेन सांगतो आणि ऐकून ऐकून थोडंफार प्रयत्न आपला करायचा जाईल. आणि त्याच्यामुळे लढण्याची शक्ती साधू संतांनी दिली. काही सांगितलं तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. त्यांनी सांगितलं विठ्ठल मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. जो जो संतांना शरण गेला त्याला जर सांगितलं काय तर तू परमात्म्याचं भजन कर, त्याच्याने परिवर्तन इतकी झाली. माणसं इतकी उच्च टोकाला जाऊन पोहोचली. संघर्षातून जरी उभा राहिला असेल वारकरी संप्रदाय, पण आज इतका व्यापक झालाय. त्याचं एकमेव कारण भगवंतावर विश्वास, त्याची सेवा, त्याचं नामचिंतन आणि त्याच्या मागे संतांच्या मागे चालायचं आणि देवापर्यंत पोहोचायचं. म्हणून आज आम्हाला अभिमानानं म्हणता येतो इवले से रूप लाविले द्वारी इवले से रूप हरी लाविले द्वारी इवले से रूप लाविले द्वारी इवले से रूप लाविले द्वारी वेलू केला गगनावरी. हो वेलू गेला गगनावरी. अनेक शैव भक्तांना वाटायचं विष्णू परमात्म्याला आम्ही धरणार नाही, वैष्णवांना वाटायचं शिव भक्तांना आम्ही धरणार नाही. पण साधू संतांनी हरिहरा भेद नाही करू नये वाद. त्यांनी सांगितलं रे एक एकाचे हृदय आणि गोडी साखरेच्या खाई. भगवान श्री शिव आणि भगवान श्री विष्णू हे दोघं वेगळे नाही, हे एकच आहे. ही एकात्मतेची शिकवण. नाही तर फार फार वादाला पेटलेला माणूस की तिथे जाऊन जिथे वाद टाकायचा असतो आणि आनंद लुटायचा असतो, पण स्वार्थी माणसांनी तिथे सुद्धा भांडणं लावली आणि तिथे सुद्धा वाद उभे करून प्रत्येकाने आपापलं राज्य धाटण्याचा प्रयत्न केला. असल्या काळामध्ये संतांनी शिकवण दिली की नाही एक, त्यांनी एकात्मतेची शिकवण दिली. आणि जो त्यांना शरण गेला तो कोणत्याही घरातून येऊ द्या, कसल्याही वर्णातून येऊ द्या, कोणत्याही जातीतून. उदाहरण दाखवण्याच्या पुढे एक व्यक्ती ना रस्त्याच्या कडेला बसली होती, चपला शिवण्याचं काम करत होती. चपला शिवत होती. चपला चांगलं काम आहे का चपला शिवणं? आज चप्पल स्टँडर्ड झाली हो. आज चपला घालून जेवताय माणसं. चांगली नाही का चप्पल? तिला दर्जा आहे का चपलेला? किंमत आहे का? म्हणजे आर्थिक किंमत असेल पण सामाजिक किंमत आहे का? आणि मी म्हटलो माझा जोड 20,000 रुपयाचा आहे, मंदिरात घालून जाऊ द्या. ग्रामस्थ म्हणतील हा नक्की महाराज आहे ना. 20-50,000 रुपयाचा जोड असला तरी मंदिरात घालून जात येतो, त्याला प्रतिष्ठा नाहीये ना. किंमत आर्थिक जरी असली. आज फॅशनचा विषय झाला. आज चपला घालून जेवताय माणसं. पूर्वी एक चप्पल माणसं तळ झिजेपर्यंत वापरायची. एका चपलेवर आयुष्य कडेला लागलं. बरोबर की? आज ते फॅशनचा विषय झालाय. ज्या कलरची साडी त्या रंगाची चप्पल. इकडे खेड्यात नाही अजून, पण शहरांमध्ये लय परिस्थिती बिघडली हो. सगळंच मॅचिंग झालं. एका पोराकडे 5-5 बुटाचे जोड आहे. हा कलर आज, तो कलर उद्या, आठवड्याला वेगवेगळे कलर. महिला मंडळात जास्तच आहे. साडीच्या रंगावर चप्पल. अहो यांनी टिकली सुद्धा फॅशनचा विषय केला.
दादा पूर्वी कुंकू होतं, कुंकू गेलं टिकली आली, बरं चला कुंकू लाल होतं म्हणून लाल टिकली आली. पण आजकाल टिकली सुद्धा मॅचिंग वर झाली हो. साडी जर निळी असली तर निळी टिकली लावताय बाया. इकडे सुरू झालंय का नाही अजून? नाही ना. आता आमची आळंदीत एक मोठी गायिका आहे, मोठी गायिका आहे आमच्या आळंदीत. तिने हिरवी टिकली लावली हो. एक दिवस हिरवी साडी होती घातलेली, हिरवी टिकली लावूनच आली कार्यक्रमात. मी होतो काय ताई हिरवी टिकली लावली. म्हणजे बापू तुम्हाला कळत नाही का हो, हिरवी साडी आहे मॅचिंग टिकली लावली. तेवढ्यात तिचा नवरा आला मागून. मी म्हटलं मग याला हिरवा करून आणायचं ना मॅचिंग. काय मग आता सगळंच मॅचिंग म्हटलं, नवरा तरी काला काळा पिवळा ठेवा. किती जरी मॅचिंग झालं, चप्पल जरी मॅचिंग झाली तरी प्रतिष्ठा नाही होती. ती व्यक्ती चप्पल. एखाद्या माणसाचा अपमानाची पराकाष्ठा करायची ठरली, दोन माणसं जर भांडत असली, हा त्याला भांडतो याला भांडतो. अलीकडच्या माणसाचं जेव्हा लक्षात येतं की काही जरी बोललं तरी हे गप्पच बसायला तयार नाही, अलीकडचा माणूस एका वाक्याचा प्रयोग करतो, आता तू गप नाहीतर मी चप्पल काढीन. महाराज चप्पल काढीन म्हटल्यावर तळ पायाची आग मस्तकाला जाते. ते गावभर सांगत फिरतय मला ते चप्पल काढीन म्हटलं, आयुष्यभर त्याचं तोंड पाहणार. काय झालं एवढं? आता एखादा जर म्हटलं मोबाईल फेकून मारील, आपण म्हणून मार बाबा, झालं तर कामाला येईल. एखादा म्हटलं पेन फेकून मारील, मार, झालं तर उपयोगाला येईल. पण एखादा म्हटलं चप्पल फेकून मारील, राग येतो. येतोय की नाही? चप्पल मारशील, राग येतो. खालच्या दर्जाची, निकृष्ट दर्जाची. तो व्यक्ती चपला चपला शिवता शिवता संतांनी सांगितल्याप्रमाणे त्या व्यक्तिमत्वाने अपूर्व अशा प्रकारचं भगवत स्मरण केलं, भगवत नामचिंतन केलं. त्याचा परिणाम असा झाला, परमात्म्याला वैकुंठ सोडावं लागलं. काय? वैकुंठ सोडावं लागलं आणि त्या महात्माच्या शेजारी येऊन बसावं लागलं आणि चपला शिवू लागावं लागलं. आम्हाला कीर्तनात सामान सांगावं लागतंय, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे शेले विनी. महाराज संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांचं नाव घेतल्याशिवाय वारकरी संप्रदाय पूर्ण होतो. काय? रोहिदास महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पुढे नाही ना जाता येत. चपला शिवू लागला देव त्यांना येऊन बघून. कशाच्या जोरावर? नामचिंतनाच्या जोरावर. भगवंताचं स्मरण केलं, आले रोहिदास महाराज संत झाले. आणि तुम्ही आम्ही आज नाही हो, आज काळ जरी बदलला असला, आजही बदललेला नाहीये. परिस्थिती कशी असेल शेकडो वर्षांपूर्वी? प्रचंड जातीयवाद या राष्ट्राने पाहिला ना, आजही पाहतो. पराकोटीचा जातीवाद, टोकाचा जातीवाद या राष्ट्राने पाहिला. चांभार समाजात जन्माला आले होते, बरोबर बोलते. चांभार समाजात जन्माला आले, ज्या काळात फक्त एक विशिष्ट जात श्रेष्ठ होती आणि बाकी सगळे क्षुद्र होते. असल्या काळात वारकरी पंथाने रोहिदास महाराजांना संत म्हणून स्वीकारले. प्रचंड जात. अहो आज अॅट्रॉसिटीचा कायदा गंभीर आहे. आज जातीभेद करणं कायद्याने गुन्हा आहे. गुन्हा आहे जातीभेद करणं कायद्याने गुन्हा आहे. जातीभेद संपावं म्हणून सगळ्या क्षेत्रातील माणसं प्रयत्न करतात. शासन प्रयत्न करतंय, प्रबोधनकार प्रयत्न करतायत, पण जात संपली. डायरेक्टली जरी नाही विचारलं, तिसऱ्या माणसाला विचारलं, आज सगळं ठीक आहे, पण त्याची जात कुठली? अरे जातीचं करायचंय का? माणूस आहे ना तो, संपतोय ना विषय इथे. जात कुठली आहे? अमुक अमुक. म्हणजे आजही माणसाच्या मनात जात शिल्लक आहे. मनात कशाला? अजून दाखल्यावर सुद्धा शिल्लक. जे आम्ही जातीभेद निर्मूलन, जातीयवाद निर्मूलन करायचं म्हणतो, पण दाखल्यावर जातीचा दाखला अजून निघतोयच ना. म्हणजे जात आहे म्हणूनच निघतोय ना. एवढा जातीयवाद आजच्या काळात सुद्धा शिल्लक. पण संतांनी पहिल्यांदा सुरुंग जर कशाला लावला तर जातीयवादाला. मायबाप, लोक आपल्याला भडकवतात. अनेक मंडळी आपल्या पोळ्या भाजून घेण्यासाठी नको तसं लोकांमध्ये संपर्क करतात. लोक तो संदेश पसरवतात आणि जातीमध्ये भांडणं लावतात, धर्माधर्मांमध्ये भांडणं लावतात आणि भांडतो माणूस आणि राज्य करतात. भोळी भाबडी माणसं त्या माणसाच्या आरी जातात आणि जात या नावावर भांडणं सुरू करतात आणि माणसाचा अपकर्ष होतो. अनेक माणसं या जातीयवादात. मी सांगत असतो, कोणती जात अशी नाहीये की ज्या जातीत सगळीच माणसं सज्जन आहे, आणि कोणती जात अशी नाहीये की ज्या जातीत सगळीच माणसं सज्जन आहे. सरपंच, मला अशी एक जात दाखवा की ज्याच्यात सगळी माणसं देव माणसं नाही हो.
आणि आता मला अशी एक जात दाखवा की ज्यात सगळे राक्षसच. अहो लंकेत पण बिभीषण जन्माला येतो. काय लंकेत पण बिभीषण जन्माला येतो आणि अयोध्येत पण कैकेयी जन्माला येतो. हे काय काय हा प्रकार. आई महाराज कोणताच धर्म जाती भेद धर्मवाद सगळ्यांना सुरुंग साधू संतांनी लावला. जो मोठा झाला ना त्याला डॉक्टरवर घ्या. पहिल्यांदा तर टाकायचे असेल तर टाका. जो चांगला आहे ना त्याला सोबत घ्या. त्याचा हात सोबत घ्या. चालायला सुरुवात करा. पुढे जा. आणि जो वाईट असेल तो सख्खा भाऊ असला तरी त्याचा त्याग करा. चांगल्याला सोबत घ्या. वाईटाचा त्याग करा. उत्कर्षच होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि हेच वारकरी संतांनी केलं. ज्याने नामचिंतन केलं, मोठेपण प्राप्त झालं, अभ्यास केला, मोठा झाला, भगवत प्राप्ती केली. तो मग कोणत्या घरातून आला, कोणत्या कुळातून आला न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा करत ज्ञाना तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. ज्याचे मुखी नाम. खेकडा थोडा वर वर जायला लागला. आम्ही तो असाच आहे, तो तसाच आहे. पाय ओढायला सुरुवात. त्याला कुठं नाही होत. सावका मारताना कांद्या दिसला, मिरची दिसला. माणूस पाहिल्यावर किती अंतःकरण भरून येत असेल. माणूस 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 नाही ते गावात असतं तुझा. ते आम्हाला सवय. माय बाप तसे पाहिजेच ना. विनोद होतो. आमचं काम हलकं होतो. मला सावका मारताना कांद्यात मिळत दिसला. हे पांडुरंग परमात्मा ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज खंडाव खेळायचे. गेले आनंद खेळता खेळता देव म्हणते सावता महाराज मला पाहिला जागा झाला. कुठं कुठं लपायचंय. ते म्हटले मला एकच जागा आवडली व्हायचं. ते म्हणजे महाराज तर दिशी हृदय कापलं विळ्याने. साठविला हरी जे हृदय मंदिरी हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. सावका महाराजांच्या हृदयामध्ये देवस्थानापन्न झाले. हृदयाची कवड लावली. पितांबर बाहेर राहिला. ते सगळ्या नंतरचा विषय. बरोबर. मग सावका महाराजांच्या हृदयामध्ये देवाने वास्तव्य केलं. मग आम्हाला प्रश्न असा पडला काय राव कांद्याचं शेत आवडलं नाही, ऊस आवडलं नाही, एवढं लसूण मिरची तिथं लावलेली होती ती देवाला आवडली नाही. नासक्या शरीरात वास्तव होते. बरोबर आहे की नाही. कारण शरीर नासकच आहे ना. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधा हा देह नाशिवंत. मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे. कर्म कीटकांचा सांदा. नासका आहे देह. तर संतांनी सांगितलं की नाही अपवित्र शरीरा ऐसे. शरीर तर घाणेरडं आहे, अपवित्र आहे, संपणार आहे, कुचणार आहे. आणि परमात्मा तर त्यांच्या हृदयात जाऊन बसणार. हे संत मंडळी सांगताय देह नासका आहे, देह अपवित्र आहे. मग संतांच्या देहात बसताय त्यांच्या हृदयात जागा कामाला. आम्ही तुकाराम महाराजांना का तुम्ही जे बोलतात त्याला अभंग म्हटलं जात. आणि तुम्ही एके ठिकाणी म्हणतात देह नासक आहे, देह नाशिवंत आहे, देह अपवित्र आहे. आणि मग तो देव आरणला सावता महाराजांच्या हृदयात कसा काय जाऊन लागला. मग भगवान श्री तुकाराम म्हटले बरोबर आहे, बरोबर आहे. देह अपवित्रच आहे, देह नासकाच आहे. पण साधू संतांनी त्याच्यावर भगवत नामचिंतनाचे संस्कार केले आणि त्याचा परिणाम असा झाला पवित्रची होय देह त्याचा पवित्रची होय. देह त्याचा पवित्रची होय. देह त्याचा पवित्रची होय. हरी पाठ कीर्ती मुखे तरी गाय. हरे पाठ कीर्ती मुखे हरी पाठ कीर्ती मुखे तरी गाय.
क्या बात है पवित्राची होय देह त्याचा पवित्राची होय देह त्याचा